आवे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी संवासनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी संवासनी शयनी घडे भोजनी गमने घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ संगासनी शयनी संवासनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 201 या क्रमांक 301 या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. बरोबर. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकड विनंती करतात वसवावे घर देवे बरे निरंतर देवानं बरं निरंतर माझ्या घरामध्ये राहावं. देहरूपी घरामध्ये देहरूपी घरामध्ये कोण्या घरामध्ये देह देह 4 देह त्यापैकी स्थूल देहात नाही बरं सूक्ष्म देहामध्ये कोण्या देहामध्ये सूक्ष्म सूक्ष्म देहामध्ये सूक्ष्म देह त्यामध्ये अंतःकरण ज्याला म्हणतात त्यातला एक भाग तर त्यामध्ये भगवंतानं बऱ्या प्रमाणे माझं निरंतर वास्तव्य करावं अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबाराय. काय होईल संगती होईल देवाची मध्ये देवाची संगनाम संगती आणि संगती होईल आशनी शयनी भोजनी गमनी संग घडे काय संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संग घडे घडेल आशनी शयनी भोजनी गमनी असा त्याचा. बरं मग आसनी नाम बसला असता आणि शयनी नाम झोपला असताना भोजनी नाम जेवत असताना आणि गमनी नाम जाता येत असताना कळलं. कोण्याही क्रियेमध्ये माझ्या भगवंताचा मला म्हणजे सातत्यानं नित्य या शब्दाचा अर्थच ते होतो. संग घडे आसनी शयनी घडे तर ते नित्य निरंतर देवाची वास्तव्य माझ्या अंतःकरणात असलं म्हणजे 24 तास देवाची संगती मला घडेल असा त्याचा अर्थ. मग संग देव माझ्या राहील. मला वाटते देव त्यांच्या संग असतोच अशी विनंती करणाऱ्यांच्या संग ज्यांना अशी विनंती केली त्याच्या संगतीमध्ये देव सततच राहतो हे निर्विवाद सत्य. हा म्हणजे ना वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. कुठं राहिला संत सदनी. सगुण रूपात राहू का सगुण निराकार रूपात राहू लक्षात आलं की नाही बोललेलं. कोण्या रूपात राहू त्यांच्या घरी देव. निर्गुण निराकार तर परमात्मा सर्वव्यापी आहेच. देवाचे रूप 3 आहेत. निर्गुण निराकार आव निर्गुण निराकार सगुण निराकार त्याच्या मनावर घेऊ द्या. त्याचं डोसकं कुठं चालते बघू दे. हो कसं कसं बोल आता नाही सांगत खाली वरे होईल हो दे ना मग कुठं काय म्हणायले का. हा बोल
बसायचं नुसतं. सगुण साकार, सगुण साकार. सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. बरोबर नाही, बरोबर सांगितलं तर बरोबर. ते काय ज्याला त्या अक्षराचा बोध हो का नको, नाही हे माझ्याच थुटकलं होय, काय करावं ते बघायला कोणाकडे हे बी लक्ष करत नाहीत ते. अरे निर्गुण निराकार, गुणही नाहीत आणि आकारही नाही. गुण नाहीत. गुण म्हणले माहिती आहेत ना, ते जे स्वरूप आहे शुद्ध, त्या स्वरूपाला माया चिटकलेली अजिबात नाही. त्यालाच म्हणतात निरुपाधिक ब्रह्म. कोणतं ब्रह्म? हा, निरुपाधिक. अजिबात कोणती कशा प्रकारची उपाधी त्याला लागलेली नाहीये, चिटकलेली नाहीये. अशा प्रकारचं निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे त्यालाच म्हणतात निराकार, निर्गुण निराकार. गुण आहेत पण आकार नाही, असं एक स्वरूप आहे देवाचं. सगुण निराकार. गुण आहेत, हे गुण त्याचेच आहेत, जगाचे सगळे गुण. कोणतेही गुण आहेत ना त्याचेच आहेत सगळे. तुम्हाला म्हणलं ना, आंब्यात साखर कोणी आणली? साखर कोणी आणली? गोडी कोणी आणली? आंबा मायेचं स्वरूप असेल हो, मधली गोडी कोण आहे? मग गोडीला रंग आहे का? गोडीला कुठं रंग आहे? तुम्ही साखर खाल्ली, तुम्हाला विचारलं साखरेचा रंग कसा काय, तुम्ही सांगताल पांढरे, पिवळी होती. पहिल्या काळात पिवळ्या होत्या म्हणून साखऱ्या. फार प्राचीन काळामध्ये, जुन्या म्हाताऱ्याच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी कोणती तरी साखर उंबरावती का काय, अमरावती उंबरावती नाव होतं म्हणून म्हणते बुवा, तर ती पिवळी होती म्हणून. ते साधारण करीत असते ना आपलं गुळ काढणारे लोक, तसा प्रकार असेल ना म्हणा. एवढ्या प्रक्रिया नव्हत्या, शुद्ध पांढरं त्याचं, त्याच्यातला सगळा ते मळ जाऊन हटवून आणि शुद्ध. आता ती कारखान्यात वाले केमिकल टाकून केमिकल टाकून केमिकल टाकून, पण चांगली नाही ही चांगली नाही. तुम्हाला वाटेल पण ही चांगली नाही, ही रोगाट आहे. हे सगळं त्यातलं केमिकल काढून टाकाले आणि पांढरं शिपट ठेवले, ती तुकडी व्हायली. ते तसं नाही, ती उंबरावती साखर होती मला, पिवळसर दिसत होती, पण गोडीला लय असते. जितकं त्यातलं छाटाछाटी करताल ना तितकी गोडी कमी होत असते बरं. काय कोण्या वस्तूची, बरोबर आहे ना का नाही? हा, तुम्हाला बघायचं असलं तर बघा, काही असू द्या हो. आंब्याचा रस तुम्ही हातानं करा, हातानं केलेला आंब्याचा रस कसा लागते? गोड लागते. आणि तेच मिक्सर वाटे करा, आव चवीत फरक बसते. काय गुण आहे की काय नाही की त्यातलं ते कमी होते. असं असं साहजिक कोणतं बी जास्त बारीक करताल ते खराबा होऊन जातो त्या वस्तू. हो, ही उमरावती साखर पिवळ्या रंगाची होती, अत्यंत गोड लागायची असं म्हणते जुने माणसं. आपण काही खाली नाही, ते जुने सांगतात लोक. आता तिचा रंग पिवळा, पांढरा, तांबडा काय असेल ते असेल. साखरेचा रंग तुम्हाला सांगता येईल, हे कबूल आहे. पण त्याला विचारलं कशी लागली? गोड लागली. मग गोडी कण्या रंगाची. आता काय सांगणार तुम्ही? मग त्याची गोडी कोण आहे? गुण भगवंताचा. हे गुण कोणाचे? भगवान. बरोबर आहे ना? ईश्वराचे गुण आहेत. हे स्वरूप जरी मायेचं असलं तर गुण त्याचे. म्हणजे याचा अर्थ असे प्रत्येक वस्तू गुण आहेत. असे गुण म्हणजे गुणकारी. तो कसा आहे? गुणकारी आहे. म्हणजे सगुण पण निराकार. सगुण त्यात म्हणे गुणाला विटेवरी आणि पितांबर धारीचो. आणि हे मात्र गुणा निराकार होता, साकार झाला आमच्यासाठी. गुणाला विटेवरी आणि पितांबरधारी जो, याचा अर्थ ते गुणाला म्हणजे सगुण निराकार होता. तर आता सगुण साकार झाला, गुणाला विटेवरी, पितांबरधारी, पितांबर धारण करणारा. म्हणजे आता आकार आला ना त्याला, नाव आलं, रूप आलं. असं म्हणायचे. असे निर्गुण निराकार ते खरं स्वरूप आहे. अरे वा, त्याचं शुद्ध स्वरूप ते सततच म्हणतोय. कोण? परमात्मा. अर्जुना मी तसा नाही, मी तसा नाही, माझं ते स्वरूप आहे. ते दाखवून देते ना भगवान परमात्मा, हे माझं स्वरूप माहीक आहे अर्जुना. हो, आता भक्त लोक म्हणतात की काय ते कसं असो, ते आम्हाला नको निर्गुण उदास. तू कसं होय आमच्यासाठी? हो, सगुण साकार होय.
असं म्हणतात ना ते ते जेव्हा तू जबान दिली होतीस तू आम्हाला सगुण साकार रूपाची, तर ते आम्हाला तसंच होय. नलगे हे मद तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेला सिया. बरोबर आहे. पुन्हा हा या त्याच्यात कुठे चरण, त्याच्यात कुठे चरण ते समर्थ असे ना. जाळूनी संसार वैसू हा काय जाळूनी संसार वैसू लागले. बघा बघा भाभी बघा बघा भाभी हुशार आहे की नाही. घेतला होता मग उकळीला तुम्ही लक्षात ठेवीत नाहीत. आपल्या पाटात बी गेला नाही. गेलाय काय पाठात बी गेलाय. उखळीला कीर्तन होतं, तुम्ही होते कीर्तनला आलते. नरवाडीची भजनी आलते का नाही. नव्हतं मारत. कोर्टेची होती वाटते हे मेजेगावची होती, आवळगावची होती तुम्ही. आपल्या केदारी महाराजा मंदिरात बाळू महाराज ही सागर बाबा सगळे होते ना लोक. बरोबर आहे की नाही. आणि त्यांच्या 7व्या दिवसात कीर्तन मागणी पर कीर्तन माझ्याकडे दिलं होतं. ते बापू महाराज मग आता द्यावं लागलं मला ते कीर्तन म्हणून गेलतो. मग ह्या अभंग घेतला होता. नलगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना, विसरोणी वचना गेलाशी या, जाळोणी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, तुका म्हणे नको रागीजू विठ्ठला, आणि उठी देई मला भेट्या. उठी देई मला भेट्या. उठ. उठ म्हणजे सगुण निराकार आहेस तर सगुण साकार होय. उठणे या शब्दाचा अर्थ. आणि मला भेट दे. आता ही भक्तांची इच्छा आहे, पण त्याचं वास्तव स्वरूप आहे निर्गुण निराकार. त्याचं मूळ स्वरूप कोणतं खरं निर्गुण निराकार आहे. म्हणून ते सगुण साकार स्वरूप माईक आहे. लक्षात आलं. असा हा परमात्मा निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. त्यापैकी सगुण निराकार रूपानं आणि परमात्मा आणि त्याचा संघ आम्हाला घडेल. कोण म्हणतात. तुकोबा. लक्षात आले की नाही. एक थांबा. भक्त लोकांमध्ये सात्विकता असते, शांती असते. बरोबर आहे ना. हे भक्तांचे गुण आहेत. अंतकरणात संतांच्या काय असते. दया, क्षमा, शांती. बरोबर आहे ना. हे त्यांचे गुण आहेत. हे गुण कोणाचे येतो. हे गुण काय माणसाचे आहेत का. शांती माणसाचा गुण आहे. अशांत आहे माणूस. जीव अशांत आहे. जीव आणि देव शांत. बरोबर आहे ना. दया ईश्वरातच आहे. क्षमा ईश्वरातच आहे. धृती ईश्वरात आहे. कीर्ती ईश्वरात आहे. लक्षात आलं की नाही. यश ईश्वरात आहे. श्री ईश्वरात आहे. औदार्य ईश्वरात आहे. ज्ञान ईश्वरात आहे. वैराग्य ईश्वरात आहे. आणि ऐश्वर्य सुद्धा. हे सगळे जे गुण आहेत कोणाचे ते परमेश्वराचे. आणि हे परमेश्वराचे सर्व गुण त्या महात्म्यात येतात. अशी मागणी मागणाऱ्या महात्म्यात काय. वसवावे घर तर देवे बरे निरंतर. माझ्या घरी देवानं सगुण निराकार रूपात राहावं. सगुण साकार रूपात नाही बरं. इथं काय म्हणायचं. हा म्हणजे आसनी भोजनी शयनी संघ घडावा. याचा अर्थ सगळी सात्विकताच. बसण्यामध्ये सुद्धा सात्विकता त्या लोकांची. कोण्या महात्म्यांची. बसली तरी सात्विक, ते झोपले तरी सात्विकच, जेवण करू लागले तरी सात्विकच. बरं काय. आणि जाऊ येऊ लागले तरी सात्विक. त्यांच्यात ते रस आणि तम हे जी निशेष माप आणि रसतम हे नसतात. ते सत्वगुण जे आहे ना तर ते ईश्वराचा प्रामुख्याने विष्णूचाच गुण आहे तो. अशा प्रकारचा तो सत्व आणि गुण अंतकरणात आणि महात्म्याच्या सहजरीतीने येतो. बसले असताना ते महाराज स्थिर असतात. आपण बसतो मांडी घालून, दिसतो स्थिर, पण आपण अस्थिर असतो. मनातून अस्थिरता असते आपल्याला. आणि त्यांच्यात स्थिरता असते. कोणामध्ये. संतांमध्ये. बघा तुम्ही. म्हणून ते त्यांनी बोलू लागले त्याची स्तुती होते. ते देव घेऊ लागले हातानं, त्यांची देवाची पूजा होते. ते जाऊ लागले तर त्यांच्या मंदिराकडे गमन होतं. सर्व क्रिया भगवान संतांच्या
ईश्वर अर्पण न करता आपोआप होऊ शकतात, होतात का? संग आसनी आपल्याला तसं नाहीये. ईश्वराला अर्पण करावं लागते काही काही गोष्टी. आता जेवण करायचं आहे तिथं उदाहरण काय म्हणले तुकाराम महाराज, संग आसनी बसल्यावर, शयनी झोपल्यावर, और झोपल्यावर निजल्याने गाता उभा नारायण करिता कीर्तन सुख. उगच नाही स्वामी विवेकानंदाचे गुरु झोपले असे. आणि विवेकानंदानं विचार केला की या महात्म्यांची सेवा वैरागी झोपीतही करतो. यांच्याकडे वैरागी झोपल्यावर सुद्धा असतो. देव यांच्या झोपीत बी असतो. झोपले तरी देव असतो. वैरागी देवच आहे ना. वैरागी गुण ईश्वराचाच आहे, आपला नाही आहे. वैरागी गुण भगवंताचा आहे बरं काय, आपला नाही आहे. हा, जीवाचा नाही गुण. हा, जीवाकडे देव आल्यावर येते. देव जर आला तर गुण त्याच्याकडे जीवाकडे बी मग जीव जीव राहत नाही ना. म्हणून तुकाराम महाराज माणूस नाहीत ना. काय संत नव्हती जगा, हो हो हो, ते दिसतात माणसासारखे पण देव कोण संत. आकारानं जरी ज्ञानोबा काय तुकाराम महाराज हे महात्मे जरी आकारानं आपल्यासारखे असले, हात पाय कान नाक डोळे, तरी ते आपल्यासारखे नसतातच ना. मग का? अरे ईश्वर आहे त्यांच्यामध्ये असा त्याचा अर्थ असतो. संगतीत ईश्वर नव्हे, ते ईश्वर रूप झालेले असतात. त्याच्यामुळंच ना, म्हणून झोपीत सुद्धा वैराग्य त्यांचे असतं. ज्ञान झोपीतही असतं कोणाच्या, महात्म्यांच्या. आणि ते विवेकानंदाने मग ते रामकृष्ण परमहंसाच्या दोन्ही हातावर 2 झोपीत रुपये ठेवले. एक हातावर 1 रुपया ठेवला हातावर. आणि मग ते स्वामी विवेकानंद पाहू लागले. आणि मग ते लगेच रुपये ठेवले की अशा ते रुपये पडले. पुन्हा एक बार डबल ठेवले, डबल ठेवलेले, पुन्हा आणखीन पडले. पुन्हा टेबल ठेवले, टेबलही पडले. आणि मग विवेकानंदाच्या डोळ्याला पाणी आलं की महात्म्यांची सेवा वैराग्य झोपीतही करतं. देवाचा संग शयनी आहे की नाही? आता नाही. काय आसनी बसल्यावर आहेच, पण शयनी संग आहे ना महाराज. देवाचा संग आहे. मग ती आणि मग विवेकानंद ते गुरुला म्हणू लागले, महाराज माझ्याकडून चुकलं. ते म्हणजे काय, सकाळी उठल्यावर माझ्याकडून चुकलं. काय चुकलं तुझ्याकडून? नाही 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 नाही, तुमची परीक्षा फायला पाहिजे होती, पण मी पाहिली. अरे काय पाहिली परीक्षा? काय नाही म्हणले महाराज. आणि तुम्ही झोपले असताना मी तुमच्या हातावर रुपये ठेवले, तिथे रुपये तुम्ही घेतले नाहीत, म्हणजे खाली पडले. तुमच्यात वैराग्य नावाचा गुण ओतप्रोत भरलेला आहे. झोपीतही हृदयाचे चोखटे मानसी मी होणी क्षेत्र संन्यासी. निजेल्या ते उपासी वैराग्य का? झोपीतही वैराग्य सेवा करतोय. कोणाची? महात्म्यांची. हो, आपल्या स्वप्नातही येत नाही. झोपीत तर नाही, जागृतीत तर नाहीच नाही, पण कधी स्वप्नात या काय मला चांगली गाठ झोप लागली. मग आता हे काय नाही बाबा, सगळ्या संसाराचा कटा स्वप्न पडलं बरं त्याला. बरं तुला म्हण की आता हे मथडा नको, शेत नको, काय नको, ती पोरायकर कारभार देऊन टाकणे. हा, आणि आपलं कुठेतरी डोंगरावर जाऊन ईश्वर चिंतन करावं आणि आपण या जीवनात मुक्त व्हावं. असं तू या स्वप्नात कधी नाही यावं. स्वप्नात जागृतीत ना काय होऊ द्या, पण स्वप्नात यायला काय हरकत आहे? येतच नाही. काय येत नाही? अरे जागत वाशी दे ध्यानी भावना भावी डोळ्यात लागत ठेवली की दे. स्वप्न कोणते पडते? ध्यास असं गिरविलेलंच पडायचं. तेच पडतात रे, तेच पडतात. मला माहित आहे ना, जे इळभर गिरविलं का तेच स्वप्न पडत असतात. मग तुला काय करा म्हणजे हे. अरे महात्म्यांचं ते नाही, ध्यासच त्याचा लागलाय. कोणाचा? परमेश्वर. बघा बरं, तुकाराम महाराजांच्या मुखावाट विठ्ठल 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 ध्वनी येत होता. ते विठ्ठल 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 म्हणत होते. आणि महाराज संडासला बसले. बरोबर आहे, संडासला बसले तरी विठ्ठल 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 म्हणून. एक जणांना जाता येता बघितलं, काय माणूस आहे, येडं म्हणते ती येड. बरोबर आहे, हे येडच आहे खरं. संडासला बसले तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. एखाद्या पंडिताला सोहळ्यातल्या माणसाला हे वाटू शकते, वाटतं. आणि ते म्हणे आता संडासून येताना कानाला जाणवास आपल्या तिकडून माणूस आला तर रामराम करावं की नाही?
नाहीतर जाणव्यात कानाला जाणवं ठेवून पाया पडून घेणं हे ते चूक आहे बरं. आपण लगीला बसलो, संडासला गेलो, मग आपण काय झालो कानाला जाणवं म्हणजे जाणव काना पाय धुस तर कानावर जाणवं खाली ठेवता येत नाही ना. मग आपण ओवळ्यात की सोहळ्यात, मग ओवळ्यात आपण कोणाचं दर्शन घ्यावं आणि कोणाला दर्शन द्यावं असं आहे का? नाही. हे सगळं काही नसेल तरी पण राम राम म्हणाय काय हरकत. कोण तिकडून आलं ना आपण राम राम केला, कारण काय रामाला 16 बाधा करीत नाही. नामाशी नाही विधिविधान, नामाशी नाही कर्मबंधन. आशनी भोजनी शयनी जान नाम पावन हरिण, असं भागवतामध्ये सांग. नाम भगवंताचं पवित्र आहे. आता महाराज संडासला बसले असताना राम राम म्हणते, विठ्ठल विठ्ठल म्हणते, तर ती कोणते येणार आहे ना. बघ, आणि पूर्ण मुद्दाम उभा राहिला ते माणूस. महाराज उठले संडासून, निघाले वाटायला लागले. त्यानं उभा टाकल्यावर उभा येऊ देईल त्यांना. तुला येडं म्हणते म्हणले, तिथे येडाची साथ आहे, खळा आहे येडा. ते म्हणले काय वेळ म्हणा की झालं म्हणा, काय झालं असं तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले संडासला बसला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला. मी ऐकलं म्हणलं आणि तुला शिकवाय उभा टाकलं. अरे भगवंताचं नाव आहे म्हणला, हाताने घ्यावं का? तुला काही कळतंय की नाही? तुकारामाला म्हणले काय करावं, तेवढं कळल्यावर मी कसा घेईन? काळे वेळे नाम उच्चारित नाही, दोर वृक्ष पायी उद्धरती. बघा हनुमंत कीर्तन करते काय? मग तुला कळतंय का? तर ते महाराज म्हणले बा मी मला एवढं कळल्यावर मी संडासला बसल्यावर नाव घेईल का? मला एवढं कळत नाही हो, काय करावं? ती माझी जीभ मला अनावर त्या ऐकणं झाली, माझी मदत झाली छंद या नावाचा. मग त्यानं जीभ धरली वणी त्या खरीच दाबून धरले. अजून विठ्ठल विठ्ठल म्हणते का? मला जीभली आवरत नाही काय? उगं तुला चाळा लागलाय म्हणला, येडपणानं काय बी आपला फाटा बसलाय. धरली जीभ धरली तर रोम रोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी. कशातून? अंगातल्या रोम रोमातून विठ्ठल ध्वनी आला. आणि त्यानं ही प्रचिती पाहिली आणि मग म्हणू लागला हे विठ्ठलमय शरीर झाले. याचं शरीर काय झाले? अरे संग आसनी आणि संग शयनी. आसनी बी संग आहे आणि शयनी. हा, अशी स्थिती महात्म्यांची असते. नाथ महाराज बघा बरं रामायण करता करता काय म्हणले ते, हे राम मला झोपू देत नाही. तुम्ही बघा रामायणामध्ये कौटुंब विषय गेलाय. ते म्हणजे मला राम झोपू देत नाही, सतत उठ म्हणते नाथ्या उठ. आणि तू काय झोपून तुम्ही मोठा बांधायलास काय झोपीच्या? अरे झोपीमध्ये काळ व्यर्थ चालला ना. कसा चालला? हा, ही झोप ते आयुष्य खाऊन टाकायले. उठ, रामायण बक्कल घ्यायचं राहिले, ले रामायण. इतकं हे दामटून नाथ महाराजाला शेवट युद्धकांडाच्या शक्तीपर्यंत आले की राहिलंच की बाकीचं रामायण त्याच्या हातातून. बरोबर आहे की नाही? हा, आता त्यांना राहता यायला असतं मला वाटतंय, दुसऱ्याला रामायण करायला थांबलो. तुम्हाला त्या दिवशी कुठतरी म्हणलो कीर्तनात, मी कुठं घडलं किंवा हे सांगितलं कीर्तनात की नाथ महाराजाकडे एक ब्राह्मण आला होता. म्हणलं महाराज मय रामायण, ते रामायण लिहू लागले. ते म्हणून त्याच काळात नाथांनी मी रामायण लिखाण करतोय म्हणले. आणि माझ्या आयुष्याचे आता फक्त 15 दिवस शिल्लक. 11 दिवस, 11 किती? 11 दिवस शिल्लक. आणि हे राहिलेलं रामायण काही होत नाही म्हणला. आता मला वाटतं 11 दिवसावर अवधी आली माझी. मला एका ज्योतिषानं सांगितले सांगितले तुझं मरण आले आता जवळ, हे रामायण होत नाही तुझ्यानं. मग ते मी म्हणालो की तुम्ही करा. लाथण लावून लागलो. नाथ महाराज म्हणले बाबा म्हणजे मला होय ना, तर तुझं कुठं करू, तू कर. नाही म्हणले महाराज एवढ्याशा वया दिवसात व्हायचं नाही. म्हणून तू रामायण करा किती बाकी आहे म्हणजे पूर्ण व्हायला. ते म्हणलं काय एका महिना लागल, एका महिन्यात पूर्ण होईल. मरण तर 11 दिवस आले म्हणजे मला 20 दिवस आणखीन फायदे होते, तेवढे कमी पडायचे. म्हणला काय करू? नाथ महाराज म्हणले माझ्याजवळ बसत जाय, रामायण लिहे. हा, ते तिथपर्यंत आयुष्य पुढं सारखं झालं की नाही? आता काय म्हणणं आहे? पण तुझ्याच हातातून पूर्ण करून घे, माझ्याकडून नको. तुझं रामायण तू पूर्ण कर. जवळ बसलो महाराज. आणि त्याचं मरण 11 दिवसात ज्योतिषानं सांगितलं होतं, पण नाथांनी ते ढकललं.
पुढे 10 दिवस आणि त्याचं मरण ढकलून त्याच्याकडून रामायण पूर्ण करून आणि मग मेला कोण बघा बरं. मग दुसऱ्याच आयुष्य याला ढकला येते, स्वतःच ढकलता आलं नसतं का? ते युद्धकांड आणि उत्तरकांड पूर्ण होत तर नातांना राहता आलं नसतं का म्हणायलो? नसतं आलं. पण राहायचं नाही ना, आमचं संपलं, जायचं संपलं. आणि पुन्हा गावबाची कीर्ती कशी होईल? पुन्हा आपला शिष्य आहे, बरोबर आहे, हे गुळ खायला आलेलं, पोळ्या खायला, हा, आणि यानं निष्ठेनं सेवा केली, मग याचाही नाव लौकिक झाला पाहिजे. म्हणून नाथ महाराज त्याच्या हृदयात बसले. कोणाच्या? गावबाच्या. गावबात संचार करून नाथांनी रामायण लिहून घेतलं त्याच्याकडून. कोणाकडून? गावबाकडून. आणि नाथ महाराजापेक्षा समोर काय सरस झालं. आता सांगा, ते कोण्या शाळेत गेला होता का हाय, त्या बाईनं गुळ खाते म्हणून, पोट मोठं आलंय म्हणून, पोट मोठं झालंय, गुळच खाते पोट, हे काय करत नाही म्हणून त्या रणक्या बाईनं आणून ठेवलं होतं ही पोर. हा शेजारच्या गावचं. त्याचा बाप मारला म्हणजे मुळावर मेलं असं म्हणली होती. ती आली होती एक बाई, हो हे लहान होतं मुरदोस, हे पोट निघालेलं, हे हातपाय काळीवणी झालेली, मरतंगड ते मरतंय का काय वाचत आहे असं त्याला तिला वाटलं होतं. आणि हे असं सदा गोळ म्हणत होतं, काही किरकिर करत होतं. मग माय कटाळली, लेकरांना माय त्रास देऊ राहिला, कटाळते ना. आणि कटाळे लेकरू घेऊन आली नाथांकडं, आणि नाथांकडे घेऊन आल्यावर नाथांपाशी म्हणली, मग ते महाराज मी तुमच्याकडे आले या मेलेला घेऊन. कोण्या मेलेला? गावा बाप घेऊन घेतला म्हणजे मुळा होतं हे गाबडं. आणि आता माया महाग लागले, मी मलाही वाचू देत नाही. नाथ मला हसले, ते म्हणजे का म्हणून कदरलीच माय एवढी? कारण काय बाप मारला मुळावर होते, हे नाथ मला मी मुळा होते ना. मी मारून मी तसाच आहे. मायबाप मारून बसलो. हा? जोड लागला जोर लागला आमचा ह्याचा असं वाटलं. एका जातीची भेटल्यावरी एवढी का कदरलीस माय? ती म्हणजे कदर चाळा म्हणजे या लेकराचा, आणि तुमच्या मठात ह्याला राहू द्या, काय झाडून काढील, काय करील, काय ह्याला काम सांगत जा तुमच्यापाशी, तसा हे तुम्हाला देऊन टाकलं. नाथ महाराज म्हणले राहू दे म्हणले. कारण काय मायबापानं जरी टाकला असं संत टाकीत नाही, राहू दे. मग राहू दिलं. आणि मग ते कोण्या शाळेत गेलं नाही, काय नाही, एकनाथ फेकनाथ एवढंच नाव घेत होतं, दुसरं काही नाही. आणि एवढ्या गुरुमंत्रावर त्याला सर्व विद्या अवगत झाली. हे त्याचं सामर्थ्य आहे का? नाही, हे नाथांचं सामर्थ्य आहे महाराज. कळलं? एरवी तरी मी मूर्खो, जरी झालो कधी देखू, तरी संत कृपा दीपकू सजोळ. मी मूर्ख आहे म्हणजे ज्ञानोबा आहे, पण संतांच्या कृपेचा दिवा. तसे नाथ महाराज त्याला बसले, राहिलेलं रामायण पूर्ण करून घे. पण नाथ महाराज रामायण करते असं मात्र नाही आहे का? संग आसनी देणी. झोपला असताना, जागृतीत असताना, बसला असताना त्यांच्या राम सान्निध्यात होते. राम कोण? भगवान रामचंद्र. नाथांचा ध्यास होता रामावर, आणि सतत राम त्यांच्या सान्निध्यात राहत होते. म्हणून नाथ महाराज रामायण जरी लिहू लागले तर ते अनुभूती मात्र भगवंताची, भगवंत हृदयात वास्तव्य करून ते काम करून घेत होता. ते निर्विवाद सत्य, निर्विवाद सत्य. हो ना महाराज. अरे सुंदरकांड चालू होतं, हे आपलं सुंदरकांड आवड कोणतं चालू आहे? हा, आरती पासून न्याय कुठून कोण नेते रोज? बर काय का पण चालू आहे ना. हा, त्या मावळ्याकडे या बारक्या पोरात रामायण त्याला दिले का सांगा बरं, हे लक्षात ठेवा. आणि थोरल्याला ती दिली बारस. ती बारस त्यानं कराव, आणि रामायणाची सांगाता कांडाची कोणी कराव? त्या मावल्यानं. आता मावल्या तिकडे जरी असता मास्तर, ते इकडे कल्याण करून घेईल ना. त्याशी गेलतो बायला बोलाय, परवाशी गेलतो ना. किती दिवस झाले? परवाशी गेलतो, 2-3 दिवसाखाली गेलतो की बायला बोलायला. त्याशी निघाल तर ते म्हणून राहिले आरती प्रसाद आपला काही काय असं म्हणून राहिले. मी म्हणलं आरती प्रसाद तर ते वर्षा तसा गोड करतात पदार्थ, तसा गोड. मावल्या जरी तिकडं असला तरी याला करायला हवा. कटाळा करायला नाही, ह्याला कटाळा येते घरच्या यायला. बाहेर कुचळ असतात करणारा जरी करून आई बाई सुधी नसल्यावर काय जीव द्यावं. मग माझ्या कारभाराची गोष्ट हो. मी म्हणलं बुद्धीचे गोळे करावं त्याला कांडाला. तुम्हाला व्यवहार सुधारायचा असेल तर धनगर जेव घाला. कोण? हे धनगर नाही, हे भरती आहे, हे धनगर नाही. तुम्ही काय झाले? तुम्ही आपल्या शेत्या करतात.
बरोबर आहे. तुमच्या मेंढ्या आहेत का तुमच्याकडे? नाही, मग तुम्हाला खाऊ घालण्यात मग हा? धनगर कोणते? मेंढ्या वळणार. मेंढ्या वळणारे धनगर जेव घातले ते शेतात बसविलं ते तुमच्या भाकरी खाल्लेल्या चौपट धापट देतात की नाही? खरं खा सांगा बरं. साखऱ्यापती देऊ द्या त्याला, भाकरी देऊ द्या. तुमच्या कामाला येत्याल की नाही त्या भाकरी? हा, त्याचा आकूर बसाव महाराज मेंढरायचा 4 वर्ष ओळखत राहा. बरोबर आहे ना? आमचे वडील धनगराला जेवाय करीत होते का नाही? ते राम जयत पाळी आपले राम आवडीने शिरा करायची. या पाहुणे बुडवून जा. राम 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 खाल्लं बोंबलं गेले. पुन्हा आपलेच निघणार त्याच्या करंजा काय जमल्या होत्या का त्या? असं म्हणतात ते. म्हणून होईल तेवढं अट्टासानं सायासानं कांड बारस हे संत जेवण आहे ना. कोणतं जेवण आहे? कांड बारस करतात माणसं म्हणजे कोणतं? हे संत जेवण आहे ना. मग ते काय असो, माणसं कोणी जेवू जातो, आपण कोण्या भावनेने घालतो? अहो रामायणाचे भक्त राम भक्त होय. विठ्ठल मामा आज बरे आले रे. हा? काय करावं महाराज? काय करावं हे पाहुणं बघा बरं. मला वाटतं आजच आला काय घे चातुर्माशात पाहुणा. नाथ महाराज रामायण तुम्हाला वाटते काय? नाथांच्या अंतकरणात भगवान परमात्मा प्रवेश करून रामकथा करतो. निश्चित सत्य, निश्चित संघासनी शेण. एक बार काय झालं, सुंदरकांड चालू आहे, लंकेचं वर्णन आलं. आपल्या रामायणात ना काही विषय, लंकेचं वर्णन आलं. आणि त्या लंकेत अशोकवनात हनुमान सीता शुद्धी करायला मारुती शुद्धी करता 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 त्या अशोक वाटिकेतले झाडं हे ते लक्षात आलं की नाही? वृक्ष कोणते कोणते होते ते आता तिथं काय बाबा दुनियातले झाडं त्यानं आणले होते. जे स्वर्गातले झाडे का ते उपटून आणत होता, भेटत नव्हता, इंद्राला ठोकून आणत होता. रावण म्हणजे कसा आहे हो, कोणाचंही धन लुबाडून आणलं त्यानं. दुसऱ्याचं धन लुबाडून आपल्या गावात घरी आणलं. कुठं नवीन वृक्ष दिसला ते उपटून स्वर्गातला पारिजातक त्याच्या बगीच्यात. हे अशोकाचे वृक्ष तर होतेच होते हो, म्हणूनच नाव पडले अशोक वन. कळलं? या वनामध्ये शोकाला स्थान नाही, त्याचं नाव काय? आता काही काही लोक कायला अशुभच म्हणाले वा. हे म्हणजे अशोकाचे झाड अशुभ असतात. मला एक जण म्हणला महाराज कोणतरी म्हणतात हे अशोकाचे झाड नसावं. मिळाल तुम्ही शुभ अशुभ माना, आम्हाला काय अर्थ नाही जायला. इथं मठात अशोकाचे झाड कायचे झाड आम्हाला काहीच नाही. त्याचं सौंदर्य असू द्या नाही, तुमची भोकर असू द्या नाही, काय असू द्या, आमच्याकडे काय होत नाही. आमच्याकडे शुभ नाही. अजून अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके हे देवाचा दरबार आहे. आणि कोण सांगितलं तुम्हाला कशाची झाड आणलं? तुम्हाला जांभळीचं झाड असावं का नसावं मला विचारते तू. गोकुळदास साहेब आपले म्हणले होते महाराज फोन करून, लोकमान्याची जांभळी झाड घरात नसावं. तर कोणी सांगितलं तुम्हाला? ते काय झाडामुळं जांभळ पिकल्यावर घाण होती याच्यासाठी थोडंसं हे असे अफवा केली का अशुभच म्हणून. आता पिंपळाचं झाड दारात नसावं ग्रस्ताच्या का? आज संडासचं पाणी, लघवीचं पाणी, घाणीचं पाणी मुतायचं काय खाली, म्हणून ते वृक्ष बाबा. आता इथं तुळस उपटायला लावली, मी उपटायला लावली आता परवाशी. इथं तुळशी होत्या 2 हो. हे इथं खरकट, हे इथं फोडून, इथं भांड्याचं पाणी पडायले काय व्हायले. तुळशीवर असं खरकट जाऊ नये. बरोबर आहे ना? पवित्र तुळस आहे. आणि मग ती अशा आपल्या घाणीच्या आपल्या चूळ भरणं, गुळणा करणं, तिथं सांडावणीचं पाणी, हे सांडीचं पाणी गुळणा करणं, सहज माणूस म्हणजे तुळशीपाशी पडणं किंवा तुळशीला पाय लागायला लागले तिथं जाता नाही. मग ते लाता लावू नये याच्यासाठी पाया पड म्हणलं बाबा. आणि कोणाला घेऊ पाया पडा म्हणलं तिच्या. आणि तिथे पूजा करून उपटून घ्या. उपटून घ्या. वर्दळीत नसावी का तुळस अशुभ आहे का? उलट तुकाराम महाराज म्हणले उकरड्यावर वाढवली तुळशी, टाकावी तितकीशी ठाया गुणे. उकंड्यावर बी असली तर ती तर टाकावी कशी म्हणले? टाकता येत नाही. पण ती उकंड्यावर नसावी म्हणून उकंड्यावर आपलं शेण संगडा काही जाऊ शकते म्हणून तिला बाजूला करून व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? जसं पिंपळा झाड अशुभ आहे, अशुभ नाही आहे, तिथं तुमच्या घरी दोष होतात म्हणून तितका पुढचं नसावं असा त्याचा अर्थ होतो ना. सगळे झाड का अशोक आहेत का अशुभ आहेत? रावणाच्या लंकेत नमुन्याचे झाडं होते आणि नमुन्याची फुलं होते. त्यामध्ये तांबड्या, पिवळ्या, हिरव्या, बरं काय आपलं पांढऱ्या रंगाची फुलं कुठं? अशोकवनामध्ये. ते लिखाण चालू आहे नाथांचं. नाथा महाराज रामायण लिहिले. रात्रीचा प्रसंग आहे. रावणाच्या लंकेत विविध फुलांच्या जाती आहेत.
पांढऱ्या रंगाचे फुलं, पिवळ्या रंगाचे फुलं, तांबड्या रंगाचे फुलं, हे सगळे असे आहेत असं वर्णन करतात. तेवढ्यात तिथं प्रगट झाला आहे हनुमान. कोण? हनुमान. मारुती प्रगट झाला. मारुती प्रगट झाला की लगेच ओ नाथ महाराज ते आपलं लिखाण करू राहिले साहेब. मारुती आले ओ नाथ महाराज म्हणलं. नाथ महाराज बाबा हनुमान जे आले भक्त आहे ना ते. दर्शन घेतलं कोणाचं? मारुतीचं. आणि त्या मारुतीनं दर्शन घेतलं यांचं. बाबा तू रामकथा करणार आहे आणि रामकथा करणारा मला पूज्य का? मला रामकथेची आवड आहे. कोण म्हणू लागली? मारुती. आणि जे रामाची माझ्या कथा करतो ते मला पूजनीय आहे म्हणून त्यानं दर्शन घेतलं यांचं नाथांचं. मग नाथ महाराज म्हणले बाबा माझं दर्शन पहा महाराज तुम्ही. अहो तुम्ही राम भक्त आहेत काय? की मारुती कसा आहे त्याने सीताशुद्धी केली नाही का? ते मला ते क्षेपका म्हणून. हां तुका लोळे चरणावली आपण कुठे आहे का? नाही ना महाराज. जाऊन पाताळा केली देवीची, राम लक्ष्मण नेले आणि चूर बरोबर आहे. हां पुन्हा ते शेवट काय? काय भक्ती त्याच्या वाटा मध्ये जावाव्या. त्याचं शेवट काय? हा. आणि मग तुकारामाला अभंगात हनुमंतरायचं वर्णन करतात की नाही? किती पूजनीय मानतात त्या मारुतीला. मग असा मारुती दर्शन घेतलं त्यांनी. ते म्हणले तुम्ही म्हणले मुद्दाम आलो म्हणले तुमचं थोडं रामायण चुकायले म्हणून मी आलो. रामायण चुकायले क्षमा करा. काय चूक व्हायली ती मला सांगा बरं झालं. तुम्ही सांगायला उपकार. अहो ते म्हणले लंकेत तुम्ही लिहायले फुलं पांढऱ्या रंगाचे नामकरण तेन नाही म्हणले तसे लंकेत फुलं नाहीत म्हणले. तांबड्या रंगाचे फुलं सगळे तांबड्या रंगाचे फुलं होते म्हणले लंकेत. आणि तुम्ही ते पांढरे फे लिहायले का म्हणले ते पिवळे ते बंद करून टाक म्हणजे ते चुकायले तुम्ही. नाथ महाराज म्हणले बाबा मी मनाने लिहित नाही. जे राम सांगतो तसं मी लिहितो. त्याच्यात माझा दोष नाही मारुती राय. म्हणून आता हे कसं मला बंद करता येईल? राम सांगायले तसं मी लिहायलो. ते म्हणजे राम सांगणारे कोण? राम बी गेला नव्हता अशोकवनात आणि तुम्ही लिहिणारे गेले नव्हतेत ना. बघाय गेलाय कोण? हनुमान. बघाय जाणार कोण? मग प्रत्यक्ष प्रमाण खरं का हनुमान खरं? हा आता कोणाचं खरं? हनुमंतरायचं खरं. पण लक्षात ठेवा डोळ्याचा आणि कानाचा 4 बोटाचा फरक आहे. प्रत्यक्ष कानानं ऐकलेलं अर्ध खोटं बरोबर आहे. तसं नाही. कानानं ऐकलेलं 100% खोटं आणि डोळ्यानं पाहिलेलं सुद्धा अर्ध खोटं. याच्या आमचे शास्त्री महाराज दृष्टांत द्यायचे पण जरा क्लिष्ट आहे. दृष्टांत कसा आहे? क्लिष्ट म्हणजे एखाद्या रसातला आहे बेबस रसातला म्हणून मी तर सांगत नाही. डोळ्यानं पाहून सुद्धा खोटं असं ठरलं आणि ठरवून दिलं. पण ते दृष्टांत इथं नाही तुम्हाला सांगणार काय पोर आहेत. पण नसल्यावर सांगेल. शास्त्री महाराजांना दृष्टांत दिला होता. डोळ्यानं प्रत्यक्ष पाहूनही खोटं ठरलं म्हणले. कानानं ऐकलेलं 7 खोटं. यानं असं केलं काहीच केलं नसतं. आपल्याला माहित आहे का? हे उडत आलं कानावर. कोणाच्या आखो आता चालू असतात नाही इकडं तिकडं काही फायलं नाही महाराज. आणि त्या रामाने फायलं नाही. अशोकवनात मी गेलो होतो. राम 16 अंतर पर्वतावर होते. लंकेत शिरलेच नाहीत ते म्हणून त्यांना माहीत नाही. मी बोलतोय ते खरे तांबड्या रंगाचे फुल. आता नाथ मला म्हणलं काय बाबा. मग रामाराज बोलवितो म्हणजे संगा शरीशेनी हे तब्जा मिटवायला कोणला बोलवितो? रामाला बोलवा म्हणले. राम जरी आले तरीही त्याचं खोटं खरं कोणाचं? माझं खरं. आले रामाला ही हाक मारली की राम उपस्थित. आता हे भक्त ते भक्त. राम आले. राम म्हणून लागले मारुतीला. का म्हणून बोलले नाथ महाराज? इथं वांद पडले म्हणले. लंकेतल्या रावणाच्या बगीच्यात फुलं पांढऱ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, गुलाबी रंगाचे, नारंगी रंगाचे, त्यात मी तांबडे असे सगळे वर्णन करायलो. तुम्ही मला सांगितलं तसं. आणि हनुमानजी म्हणाले की पांढरे पिवळे नाही तर 7 तांबडेचं येतं आणि ते तुमचं चुकायले ते तसं लिहू नका पांढरे पिंढरे असे म्हणाले. मग त्याच्यात खरं मज का खरं तेच? रामप्रभू म्हणले खरं दोघांचं बी. या रामप्रभू खरं दोघं. ते हनुमान सांगतो म्हणजे तुम्हाला
मी सांगितलं तुम्हाला तांबड्या पिवळ्या निळ्या रंगाचे फुलं त्या रावणाच्या बगीचात होते म्हणून तुम्ही लिहायचे. ह्याच्यात तुमची चूक आणि हनुमानजीचं खरं आहे म्हणले ते कशावरून म्हणायला आहे सांगतो तुम्हाला. त्याचे डोळे तिथं गरम झाले, रावणाविषयी राग होता आणि त्या डोळ्याची लालाई त्या फुलावर चढली. डोळ्याचा निळा रंग आभाळावर आरोप करते की नाही. आभाळाला रंग आहे का आकाशाला? आकाशाला कोणता रंग लावणार तुम्ही? हे आकाश दिसाई मोकळी जागा, ह्याला रंग आहे का? अजिबात रंग नाही. रंग नसूनही आपल्याला वरी बघितलं कसं दिसतंय? निळं. काही नसू द्या, चांदण्या उघड्या असू द्या, आकाश निळ. ही निळ्या भावलीचा गुण आहे. कळलं? तसं याच्या भावली तांबडेपणा आलता म्हणून ते लाल रंगाची फुलं याला भासलेत. हनुमान तुझे डोळे लाल झालते म्हणून तांबडे भासले. त्याच्या बगीच्यात विविध रंगाचे फुलं येतं. नाथ महाराज लिहिले ते बरोबर आहे. तुमच्या मिटला करायला मिटला. हनुमानजी पाया पडले कोणाच्या? नाथ महाराज. रामाच्या आई पडले, नाथाच्या आई पडले. चुकलं म्हणली चुकलं माझ्या कोण, मी जातो. ते गेले. याचा अर्थ हे लोकांच्या संघ कोण असतो? देवा. संघ आसनी शयनी घडे भोजनी गमनी. भोजनी गमनी. आणि आपल्याला जेवताना ब्रह्मार्पण ब्रह्मावीर ब्रह्माग्न ब्रह्माहुतम ब्रह्मयोतेन गंतव्य ब्रह्मकर्म समाज. किंवा वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण दानी देईन. देवाला जेवायला बोलवावं लागते. आपल्याला देवाला बोलावं लागते. एक अभंगत नाम नंदवऱ्याच्या गाठ्यामध्ये विठ्ठला या जेवायला म्हणून. आणि तिकडं बार्शी तालुक्यात ते अभंग म्हणतात बरं का. हा केशवा हा 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 जयबाई विठ्ठला. तुम्ही बघा आता नामदेवराचा गाथा काढून ते अभंग आहे की नाही. ते अभंग तिकडे का नाही बार्शी तालुक्यात वास्कराच्या फडावर प्रत्येक मान भजन एक नाही. आता आमचा संबंध येतोय ना ते पंक्ती. हा जेवायला या अभंग ते म्हणायचं आणि तुम्ही जेवा म्हणायचं आणि मग लाभ बरकत सुरू. बरोबर आहे ना. आता ह्या आपल्याला अशी क्रिया करावी लागते. हे म्हणावं लागते जेवायला या. मला वाटतं या म्हणायची त्याला गरजच नाही. तेच येत आहे. कोण? परमात्मा. जेव्हा म्हणावं लागत नाही त्याला. किंबहुना देवच जेवते त्यांच्या मुखातून. त्यांच्या मुखातून कोण जेवते? परमात्मा जेवते. लक्षात ठेवा. ते जेवत नाही. हा दिसायले जेवायला तुकाराम महाराज किंवा दिसायले जेवायला रंगनाथ गुरुजी परवणीकर मोतीराम महाराज हे दिसायला जरी जेवायला बसले असले तरीही त्यांच्या मुखातून कोण घेते अवधाने? भगवान परमात्मा भोग घेते. म्हणजे जेवायला या म्हणण्याची गरज नाही. भोजना सुद्धा संघ कोणाचा आहे? त्यांना देवाचा आहे. संघ आसनी शयनी भोजनी जात येत असताना सुद्धा देवाची संगती आहे. कोणाला? नित्यानं म्हणजे परमात्म्याची संगती संतांना असते. असे संत आहेत आणि असं आम्हाला घडावं अशी मागणी तुकोबार आहे. त्यावेळेस तसे असतील नसतील पण साधकाची भूमिका तर बजवायलेत ना. या अभंगातून कोणती भूमिका बजवायलेत? साधक भूमिकेतली किंवा साधक अवस्थेतला हा अभंग आहे. हा अभंग सिद्ध अवस्थेतला नाही. कोणत्या अवस्थेतला आहे? साधक अवस्थेतला आहे. मग अवस्था त्यांची साधक होती न होती पण भूमिका कोणाची बजवायलेत? साधकाची. आणि आपण असं आपल्याला वाटावं वसवावे घर देवे बरे निरंतर संघ आसनी शयनी घडे भोजनी गमनी. अरे जात येत असताना नित्यानं भगवंताचा आम्हाला संघ घडेल. सहवास नव्हे. काय घडेल? संघ घडेल. आणि तुम्हाला सांगितलं ना हे सगळे जे गुण आहेत सत्वगुण हे सगळे कोणाचे आहेत? भगवान. त्यापेक्षा दैवी संपद विमोक्ष आहे. निबंधा या सुरी मथा मा सुच्या संपदम दैवी मबी जातो शिव. ते कोणते गुण आहेत? किती गुण आहेत तिचे? दैवी संपत्तीचे गुण किती? स्तंभोदर पोहे तर आसुरी संपत्तीचे गुण आहेत. हा 26. अभयम सत्व संशुद्ध ज्ञान योग व्यवस्थित हे दान हा नमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्थ. इथून पुढे बघा 2-3 श्लोकामध्ये किती गुण आहेत ते वाचून बघा. आता तितकी सांगायचे म्हणजे मला ज्ञानेश्वरी सांगावं लागेल आणि मग आणखीन महिनाभर अभंग चाललं. इथे देव आला ना आशनी भोजनी शयनी देव यायचं असेल ना ते 26 गुण अंगात उतरून घ्या.
मग तुमच्या संग कोण आहे? देवच आहे ना, दुसरा कोणीच नाही. आणि हे 26 गुण महात्म्याकडे 26 गुण सिद्ध साधक का? हा सिद्ध साधक काय म्हणले? हे 26 गुण सिद्ध साधक का? नाही नाही, खरा सिद्धच आहे ते. 26 गुण हे साधकाकडं आली जरी तितक्या पुरते तर हे कायम ते टिकून आहे. हे निरंतर म्हणलं की हे आहेत लोक. हे 26 गुण निरंतर कोणाकडं? या सिद्धांत. तुकाराम मला साधक अवस्थेतून मागणी मागायली, पण सिद्ध होण्यासाठी ते नाही. इतके गुण निरंतर आले म्हणजे निरंतर देव त्यांच्या घरात आला ज्याच्या किती कोण झाला? सिद्धच आहे. तो सिद्धच आहे. हो, हे 26 गुण आहेत. हे ब्रह्मसंपदा वर्ततात. दैवी संपत्ती म्हणजे ब्रह्मसंपदा, बरोबर आहे ना? हे ब्रह्माचे गुण आहेत हे सगळे 26 गुण. आपल्याकडे ह्याच्यातला एकही गुण नाही. काय? सगळे आपल्याकडे अवगुण आहेत. काय आहेत आपल्याकडे? गुण नाहीतच मला वाटतं, अवगुण आहेत. गुण अवगुण, सद्गुण गुण अवगुण हे उपसर्गाने अर्थ बदलत असतो ना. गुण हे मुख्य धातू आहे तिथला. उपसर्ग अव, उपसर्ग सद, सद अव असा उपसर्ग जर बदलला तर अर्थ त्या गुण शब्दाचा बदलला असा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याकडे अवगुण आहेत, सद्गुण नव्हे. आणि ह्यांच्याकडे हे सगळे सद्गुण आहेत. आणि सद्गुण ईश्वराचे. कोणाचे ते? त्याचे ते, मायेचे नाहीत. माया अवगुणी आहे. माया अवगुणी, देव सद्गुणी आहे. म्हणून असे भगवंताचे गुण आमच्या अंगात यावे म्हणजे त्याचा काय भाव? आम्हाला संग आसनी शयनी घरे भोजनी गमनी, जेवताने झोपताने बसताने जाताने येताने आम्हाला त्याची संगती होईल. कोणाची? परमेश्वराची. अशी इच्छा किंवा आणि मागणी तुकोबाराय करायलेत. आता त्यानं काय होईल मग? इतके गुण अंगात आल्या म्हणजे देव वसवाय घरला वसायला आला, त्यांच्या घरी देव आला की संकल्पन विकल्पन पुण्य पाप मावळून जा. तिसऱ्या चरणाचा विचार उद्या बघू. संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप हे सगळे अवगुण मावळतात. संकल्प विकल्प पुण्यन पापन हे सगळे खोडीलपणा सगळा जातोच, काही राहत नाही. हो, पण कोण आल्यावर घरी? मग देव बोलवाव का नाही आपण घरी? होय, हा, हे खरं आपल्यासाठीच आहे. हे कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे. महाराज म्हणाले तर असं बोलवा, वसवावे घर तर देवे बरे निरंतर. आता दुपारी मला वाटतं एकादशी